बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 26 जानेवारी रोजी सामुदायिक आत्मदहनाचा नरेंद्र लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. नरेंद्र ग्रामस्थांचा भाडेपट्टा, मुदतवाढ व वॉल कंपाऊंड यास ग्रामसभेच्या ठरावाने लेखी स्वरूपात अनेक वेळा विरोध नोंदवला असून तरीही ग्रामपंचायत व ग्रामसभेला विश्वासात न घेता 12 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी वॉल कंपाऊंड बांधकामास परवानगी दिली आहे. यास ग्रामस्थांचा विरोध असून सरपंच पूजा कुरणे, माजी सरपंच रवी अनुसे, माजी सभापती राजू भोसले, शरद कारखाना संचालक अभिजित भंडारी, बाळासो भंडारी, सीमा भंडारी यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला, अशी माहिती माजी सरपंच रवी अनुशे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. सोसायटी व नरेंद्र ग्रामस्थांचा गेली 25 वर्षे वाद आहे. क्रीडांगणाच्या जागेसंदर्भात खोटी नाट्य कागदपत्र शासनाला दाखवून शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची जी प्रतापराव देशमुख या संस्थापकांनी दिशाभूल केलेली आहे आणि तो संरक्षक भिंत पोलीस स्टेशनमध्ये बांधण्याच्या तयारीत आहे. पण नरेंद्र ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, क्रीडांगणाला संरक्षक बांधू देणार नाही. हा आमचा निर्णय ठाम आहे आणि हायकोर्टचा निकालही थोडे दिवसांनी लागणार आहे. आणि जरी हायकोर्टचा निकाल त्याच्यासारखा लागला तरी सुद्धा आम्ही ग्राउंडला संरक्षक भिंत बांधू दिली जाणार नाही. फार झाला तर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांना पर्यायी जागा द्यायची ग्रामस्थांच्या इच्छा असेल तर आपण व्यवस्था करू. याच्यापेक्षा कोणतीही भूमिका आमची दुसरी असणार नाही. नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख साहेब यांनी जो 218 गावठाण त्या जागेवर जो बांधकाम करण्याचा जो घाट घातला आहे ती नरेंद्रकरांना कुठल्याही प्रकारे न पचणारी गोष्ट आहे. कारण ती जागा प्राथमिक शाळेचं क्रीडांगण, स्मशानभूमी जाणारा रस्ता, आत लोकवस्ती, आरोग्य केंद्र, विविध प्रकारे अत्यावश्यक बाब म्हणून वापरली जाणारी जागा. पण गावकऱ्यांची माफक अपेक्षा एवढीच आहे, जागा त्यांनी घेतली, घेऊ द्यात, त्याबद्दल तक्रार केलेली नाही, नसणार. पण त्यांनी कंपाऊंड घालू नये एक नरेंद्रकरांची प्रामाणिक आणि भावुकतेची हाक त्यांना दिली. बऱ्याच वेळा विनंती केल्या पण ते ऐकायला तयार नाहीत.